तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धीरज ठाकरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या डी-टी एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये भूगोल या विषयासाठीचे महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जे तुम्हाला बोर्ड एक्झाम 2026 मध्ये विचारले जाऊ शकतात. आता यासाठी व्हिडिओ काळजीपूर्वक व शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घ्या, की भूगोल ह्या विषयाचा पेपर सगळ्यात सोपा पेपर असतो. आता बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना काय वाटतं, भूगोल या विषयाचा पेपर इतिहास या विषयाप्रमाणेच असतो. म्हणजे ह्या विषयामध्ये सुद्धा पाठांतर करण्याची गरज असते. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना काय वाटतं, आता भूगोल विषयामध्ये जर तुमचं पाठांतर चांगलं असेल तरच या विषयाच्या पेपरमध्ये चांगले गुण मिळतात, असं बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वाटतं. पण तसं नाही. तर बघा भूगोल विषयाचा पेपर खूप सोपा असतो आणि ह्या विषयाच्या पेपरमध्ये काही प्रश्न प्रकार असतात जे तुम्हाला पाठांतर करायचे असतात. आता बघा भूगोल विषयाचा पेपर एकूण 40 गुणांसाठीचा असतो. आता 40 गुणांपैकी 26 गुणांचा पेपर असा असतो किंवा 26 गुणांचे प्रश्न प्रकार असे असतात की त्या प्रश्न प्रकारांना तुम्हाला अभ्यासण्याची गरज नसते. आता ते कशा पद्धतीने, तर भूगोल विषयामध्ये सोपे प्रश्न एकूण 26 गुणांसाठी तुम्हाला विचारले जातात. आता सोपे प्रश्न कोणते, तर बघा यामध्ये अचूक पर्याय निवडा, अचूक गट ओळखा, चुकीची जोडी ओळखा, वेगळा घटक ओळखा, चूक की बरोबर ते लिहा, नावे द्या, जोड्या जुळवा, असे जे प्रश्न प्रकार असतात तुम्हाला परीक्षेमध्ये एकूण 12 गुणांसाठी विचारले जातात. आता बघा हे 7 प्रश्न प्रकारांपैकी कुठलेही 3 प्रश्न प्रकार तुम्हाला 12 गुणांसाठी विचारले जातात. प्रत्येक प्रश्न प्रकार तुमचा 4-4 गुणांसाठीचा असतो. आता बघा हे जे 7 प्रश्न प्रकार आहेत यांना पाठांतर करण्याची गरज नसते. आता हे प्रश्न प्रकार तुम्ही 1 किंवा 2 वेळा जरी वाचलं तरी ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही परीक्षेमध्ये इझिली लिहू शकतात. आता याचबरोबर बघा नकाशावर आधारित प्रश्न सोडवा, नकाशामध्ये स्थान दर्शवा आणि आलेखावरील प्रश्न सोडवा. आता हे जे 3 प्रश्न प्रकार आहेत यावरती तुम्हाला भूगोल विषयाच्या परीक्षेमध्ये एकूण 14 गुणांसाठी प्रश्न हे विचारले जातात. आता बघा हे जे प्रश्न प्रकार असतात ह्या प्रश्न प्रकारांना सुद्धा तुम्हाला पाठांतर करण्याची गरज नसते. म्हणजे 14 गुण तुम्ही बिना पाठांतर करता देखील मिळू शकतात. आता बघा भूगोल विषयाच्या पेपरमध्ये हे 12 गुण आणि हे 14 गुण असे 26 गुण तुम्ही इझिली मिळवू शकतात. आता 26 गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी तुम्हाला पाठांतर करण्याची गरज नसते. आता जे प्रश्न तुम्हाला पाठांतर करण्याचे असणार आहेत ते प्रश्न प्रकार आता आपण बघूया. आता बघा पाठांतर करण्यासाठी कोणते कोणते प्रश्न प्रकार आहेत, तर खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा, हा एक प्रश्न प्रकार आहे जो तुम्हाला पाठांतर करायचा असतो. त्यानंतर फरक स्पष्ट करा, हा एक प्रश्न प्रकार आहे जो तुम्हाला पाठांतर करायचा असतो. त्यानंतर भौगोलिक कारणे लिहा आणि टिपा लिहा, हे 4 प्रश्न प्रकार आहेत जे तुमचे भूगोल विषयामध्ये पाठांतरासाठी असतात. आता बघा यामध्ये पहिले जे 2 प्रश्न प्रकार आहेत, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा आणि फरक स्पष्ट करा, हे 2 प्रश्न प्रकार तुम्हाला प्रश्न क्रमांक 7 मध्ये 8 गुणांसाठी विचारले जातात. आता ह्या प्रश्न प्रकारांमध्ये तुम्हाला 3-3 प्रश्न दिले जातात, त्यापैकी कुठलेही 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात. म्हणजे खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा, हा प्रश्न तुम्हाला 4 गुणांसाठीचा असतो आणि फरक स्पष्ट करा, हा देखील प्रश्न तुमचा 4 गुणांसाठीचा असतो. या दोन्ही प्रश्नांपैकी एक प्रश्न तुम्हाला प्रश्न क्रमांक 7 मध्ये विचारला जातो. यानंतर बघा भौगोलिक कारणे लिहा, हा प्रश्न तुमचा 6 गुणांसाठीचा असतो. आता ह्या प्रश्न प्रकारामध्ये देखील तुम्हाला 3 प्रश्न दिले जातात, त्यापैकी कुठलेही 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात. म्हणजे प्रत्येकी प्रश्न तुमचा 3 गुणांसाठीचा असणार आहे. त्यानंतर टिपा लिहा, हा प्रश्न तुमचा 4 गुणांसाठीचा असतो. आता बघा 4 गुणांसाठी ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला 3 टिपा लिहासाठी प्रश्न दिले जातात, त्यापैकी कुठलेही 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात. म्हणजे प्रत्येक टिपा लिहासाठीचा प्रश्न तुमचा 2 गुणांसाठीचा असतो. आता बघा भूगोल विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हे 4 प्रश्न प्रकार आहेत जे तुम्हाला पाठांतर करायचे असतात. आता ह्या प्रश्न प्रकारांसाठी कुठले प्रश्न तुम्हाला बोर्ड एक्झामसाठी महत्त्वाचे असणार आहेत ते आता आपण बघूया. तर बघा सगळ्यात आधी भौगोलिक कारणे लिहा, यासाठी कोणकोणते प्रश्न तुम्हाला पाठांतर करायचे किंवा अभ्यासायचे असणार आहेत ते आता आपण बघूया. तर बघा पहिला प्रश्न आहे, हिमालयातील नद्या बारमाही वाहतात, हा एक प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात, हा एक प्रश्न तुम्हाला अभ्यासायचा असणार आहे. त्यानंतर ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, हिमालयाच्या उंच भागात वनस्पती संख्या विरळ आढळते. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळे ही भारतात पाऊस पडतो, हा एक प्रश्न प्रकार तुम्हाला अभ्यासायचा असणार आहे. त्यानंतर पुढे 6वा प्रश्न आहे, ब्राझीलमध्ये पर्यावरण स्नेही पर्यटनाचा अधिक विकास होत आहे, हा एक प्रश्न प्रकार तुम्हाला अभ्यासायचा असणार आहे. त्यानंतर 7वा प्रश्न आहे, भारताच्या पूर्व किनाऱ्यावरती नैसर्गिक बंदरे कमी आहेत, हा पण प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. आणि 8वा प्रश्न आहे, ब्राझीलमधील वर्षावनांना जगाची फुफ्फुसे म्हणतात. आता बघा भौगोलिक कारणे लिहा, या प्रश्न प्रकारासाठी हे 8 प्रश्न तुम्हाला पाठांतर करायचे असणार आहे किंवा अभ्यासायचे असणार आहेत. आता हेच प्रश्न वारंवार बोर्ड एक्झाममध्ये रिपीटली तुम्हाला विचारले जातात. यानंतर बघा पुढचा प्रश्न प्रकार आहे, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. आता हा प्रश्न तुम्हाला प्रश्न क्रमांक 7 मध्ये विचारला जातो आणि हा प्रश्न तुमचा 8 गुणांसाठीचा असतो. म्हणजे ह्या प्रश्न प्रकारामधले हे सर्व प्रश्न तुम्हाला 4-4 गुणांसाठी पाठांतर करायचे असणार आहेत. आता यामध्ये कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत, तर बघा पहिला प्रश्न आहे, क्षेत्रभेट म्हणजे काय, क्षेत्रभेटीची पूर्वतयारी कशी करावी, हा एक प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले, हा एक प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, ब्राझील व भारताला कोणकोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागले, हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आहे,
कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नवाली तयार करा. हा एक प्रश्न प्रकार तुम्हाला महत्त्वाचा आहे. यानंतर 6वा प्रश्न आहे, भारत व ब्राझील या देशातील नागरीकरणाबाबत तुलनात्मक आढावा घ्या. हा देखील प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. त्यानंतर 7वा प्रश्न आहे, गंगा नदीचे खोरे, ॲमेझॉन नदीचे खोरे यातील मानवी वस्ती याबाबत फरक स्पष्ट करा. त्यानंतर 8वा प्रश्न आहे, भारतातील प्रमुख वन प्रकार सांगा. काटेरी झुडपी वने याबद्दल सविस्तर माहिती लिहा. हा देखील प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा आहे. त्यानंतर 9वा प्रश्न आहे, भारत व ब्राझील यामधील वनांचा ह्रास होण्यामागची प्रमुख कारणे कोणती. हा देखील प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. त्यानंतर 10वा प्रश्न आहे, भारत व ब्राझील या देशात चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील साम्य व फरक कोणते किंवा फरक स्पष्ट करा. हा प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा आहे. यानंतर 11वा प्रश्न आहे, भारत व ब्राझील या दोन्ही देशात स्थानासंदर्भातील कोणकोणत्या बाबी वेगळ्या आहेत. हा देखील प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. आता बघा, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. या प्रश्न प्रकारासाठी हे 11 प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत. आता हे जे 11 प्रश्न मी तुम्हाला सांगितले हे बऱ्याच वेळा बोर्ड एक्झाममध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत. यानंतर बघा, पुढचा प्रश्न प्रकार आहे टिपा लिहा. आता टिपा लिहासाठी कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत, तर बघा, टिपा लिहा हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये एकूण 4 गुणांसाठी विचारला जातो. आता बघा, यामध्ये 3 प्रश्न दिले जातात, त्यापैकी कुठलेही 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात. म्हणजे प्रत्येक टिपा लिहासाठीचा प्रश्न तुम्हाला 2 गुणांसाठी पाठांतर करायचे असणार आहे. आता बघा, टिपा लिहासाठी कोणते प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत ते आता पण बघूया. तर बघा, पहिला प्रश्न आहे, ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी. हा प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा आहे. त्यानंतर ब्राझीलची किनारपट्टी. हा देखील प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा आहे. त्यानंतर ब्राझीलमधील संदेश वनाचा विकास. त्यानंतर 4था आहे अजस्र कडा. त्यानंतर 5वा आहे प्रमाण वेळेची उपयोगिता. त्यानंतर आधुनिक संदेशवन आणि भारतातील वन्यजीवन. आता बघा, हे टिपा लिहावरतीचे प्रश्न बऱ्याच वेळा बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला वारंवार विचारले गेलेले आहेत. आता टिपा लिहा या प्रश्न प्रकारासाठी हे 6 प्रश्न तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये भूगोल विषयासाठीचे महत्त्वाचे प्रश्न बघितले. आता जे सोपे प्रश्न आहेत, जे तुम्हाला पाठांतर करण्याची गरज नसते, आता ते प्रश्न तुम्ही कुठून अभ्यासणार. तर बघा, बोर्डाने जी क्वेश्चन बँक दिलेली आहे त्या क्वेश्चन बँक मधले प्रश्न तुम्ही अभ्यासू शकतात. त्यानंतर मागील वर्षी बोर्डाच्या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले गेले होते ते प्रश्न तुम्ही अभ्यासू शकतात, किंवा पुस्तकामध्ये जे प्रश्न दिलेले ते प्रश्न देखील तुम्ही अभ्यासू शकतात. आता पाठांतरासाठी कोणते प्रश्न आहेत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितले, आणि जे प्रश्न तुम्हाला पाठांतर करण्याची गरज नाही, म्हणजे ते प्रश्न मी 1 ते 2 वेळा जरी वाचले तरी त्या प्रश्नांचा अभ्यास होतो. हे प्रश्न तुम्हाला क्वेश्चन बँक मधलं, त्यानंतर पुस्तकामधून आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधून तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये भूगोल विषयासाठीचे महत्त्वाचे प्रश्न बघितले. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलही नक्की सबस्क्राईब करा.